हा बॅलन्स डोक्यात असला पाहिजे, की ठीक ठरवणं, की परत मी स्पर्धा करणार नाही किंवा परत मी या क्षेत्रात येणार नाही, हे फार चुकीचं आहे. मला तुला माझा अनुभव सांगायला आवडेल. डेक्करला बघ स्वरचित, अन्यरचित कविता व्हायच्यात. तर सगळ्यात पहिले मी 5वीला असताना तिथे भाग घेतलेला. तर 5वीलाही मला बक्षीस मिळालं. अन्यरचित, स्वरचित दोघांमध्ये. 6वीलाही मिळालं आणि 7वीला आले आणि 7वीला मला बक्षीसच नाही. आणि असं पहिल्यांदा झालं. म्हणजे शाळेत असं होतं, की पल्लवी गेली तर बक्षीस घेऊनच येणार. आणि ते बक्षीसच नाही. आणि माझ्या सोबतच्या एका मैत्रिणीला बक्षीस मिळालेलं. तर त्यावेळी इतकं भरून आलं मला, इतकं भरून आलं आणि मग तेव्हा त्यांनी विचारलं, की कोणाला बोलायचंय का? मनोगत मांडायचंय का? आणि मग मी हात वर केला. आणि मग मी जाऊन तिथे बोलले आणि बोलतानाही मला थोडं रडू आलं. आणि जेव्हा ते स्टेजवर असं होतं ना, की आपण व्यासपीठावर गेलो, व्यासपीठावर मांडलं, बोललो आणि जे रडणं आलं तेही व्यासपीठावरच सांगितलं. तर तो एक आनंद होता, की जे काही आहे म्हणजे जे एक वक्ता असतो, त्या वक्त्याचं त्याच्या व्यासपीठाशी जे नातं असतं ना अतूट, म्हणजे व्यासपीठावर गेल्यावर तो सामान्य माणसापासून एक वक्ता बनतो. तर मग ते एक होतं. पण घरी आल्यानंतर मला हा विचार आला, की मी गेले तिथे बोलले. मला बक्षीस मिळालेलं नव्हतं. पण मी हा विचार केला, की त्या भावनांच्या भरामध्ये मी जे हे केलं, की म्हणजे स्टेजवर जाऊन माझं मनोगत व्यक्त केलं. पण ते व्यक्त करण्यामध्ये मी जे बोलले, की आज मला बक्षीस नाही मिळालं म्हणून. मग त्याच्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली, की वक्ताला आपल्या भावनांवर कुठे ना कुठे कंट्रोल करता यायला हवा. की जेव्हा आपली माणसं वगैरे आहेत, तेव्हा आपण व्यक्त व्हावं. पण जसं मी ते स्टेजवर जाऊन जे बोलले, तर आज कुठेतरी जर मला विचारलं, की तुला कोणत्या गोष्टींबद्दल वाईट वाटतं? तर असे 2 प्रसंग आहेत, जिथे मला बक्षीस नाही मिळालं. खूप वाईट वाटत होतं आणि त्याच व्यासपीठावर जाऊन मी काहीतरी धाड बोलून आले. तेही रडत बोलले. तर मग असं मला वाटलं, की काश पल्लवी तेव्हा तू स्वतःला थांबवून घेतलं असतंस. काश तेव्हा त्या भावना आणि तसंच माझ्याही मित्रांनी वगैरे मला रडताना वगैरे पाहिलंय. पण मग आता ती कुठेतरी खंत मनात असते, की व्यासपीठावर जाऊन मी इतक्या सगळ्या जणांसमोर रडायला नको होतं. पण जसं तू बोललीस, की नाही का नेहमी वक्त्याला लोकांनी असं एकदम धाड बोलताना बघायला एक्झॅक्टली हवं. मला तेच म्हणायचंय, की वक्त्याची प्रतिमा आपण अशी अशी करून का? टाकली ना हां. वक्तृत्व स्पर्धेतल्या वक्त्याची, की त्याने प्रमाणात असावं. त्याने प्रमाणात बोलावं, त्याच्या भावना प्रमाणात असाव्या. तसं नसतं. म्हणजे व्यासपीठावरून तुम्ही प्रबोधन करताय, व्यासपीठावरनं तुम्ही मोठमोठ्या गप्पा मारताय, पण खाली आल्यानंतर तुम्ही नॉर्मल असतात रे आणि हो. तुम्ही असावं नॉर्मल. कारण मग किती सगळं नाटकी होऊन जातं ना. अगदी तेच. आणि म्हणून सांगते ना, की कालपर्यंतची खंत माझ्या मनात होती 2 प्रसंगांना घेऊन. आज तू बोलल्यामुळे ते मोकळं झालं, की नाही वक्ताने फक्त धाड बोलायचं, प्रबोधन करायचं आणि स्वतःची मतं मांडण्याचं नाही, तर त्याला व्यक्तही व्हायचं. त्याच्या भावनांनाही त्याला व्यक्त करायचं, फक्त शब्दातून नव्हे. बरोबर. तर पूर्ण अंगाने सर्वांगीण त्याला व्यक्त करायचं. खूपच छान. पुन्हा एकदा धन्यवाद. ही खंत माझी मनातून गेली. असो. तर मला आता तू भरपूर स्पर्धा केल्या. तर मला विचारायला आवडेल, की इतक्या स्पर्धांमध्ये तुझ्या जवळचा विषय कोणता आहे असा, की ज्याने अगदी असं तुला खूप विचार करायला लावलं किंवा असं खूप सहजही झालं, पण तो खूप जवळचा बनून गेला? अनेक आहेत खरं तर. आवडलेले विषय अनेक आहेत. म्हणजे रेग्युलर शिक्षण, सोशल मीडिया असे विषय तर आपण बोलतोच. पण 3-4 विषयांची मी नावं घेईन. नुकतीच आता 17 डिसेंबरला आळंदीमध्ये एक वक्तृत्व स्पर्धा अच्छा. झाली, जी संत विचारांवर आधारित महाराष्ट्रातली पहिली आणि एकमेव स्पर्धा आहे. अरे वाह! तर तिथे मी एक विषय बोलले होते सुंदर, की भक्ती तीच जी धर्माची कुंपणं उद्ध्वस्त करते. अरे वाह! अं, तुला विसरायचंय हे लक्षात आहे माझ्या हं. ज्या स्पर्धेवरनं आज हा इंटरव्ह्यू घडतोय तो हां. विषय तर आहेच. मी मगाशी म्हणाले तसं पुरुष का प्रेम उसके मौन में छुपा होता है हा एक पुण्यातल्या एका स्पर्धेत बोललेला विषय. धुळ्यामध्ये एक छान स्पर्धा होती. तिथे एक सुंदर विषय होता, की तू माझ्यातल्या पुरुषाला शरण का जातेस? अरे वाह! अरे म्हणजे तुला सांगू का, जेव्हा आपण छोटे होतो ना 5वी-6वीत असताना ते विषय बघून मला वाटायचं, की काश मी असती संयोजक. मी का असं कवितेच्या पंक्ती टाकल्या असत्या विषयामध्ये, की खूप जास्त म्हणजे तिथे आपल्याला खूप जास्त स्कोप असतो बोलायला वगैरे. आणि आज तुझे Right. विषय सांगतेय, खंत आहे मला, की आता तुला स्पर्धा करता नाही येते म्हणून. खूपच आणखी एक सुंदर. सुंदर विषय 11वीत असताना हं. मी ज्या परिवर्तन स्पर्धेविषयी मी आता बोलतेय त्या हां. 11वीत असताना मी त्या स्पर्धेत विषय बोलले होते. खूप सुंदर विषय. अ, राधे पुरुष असाही असतो. अरे वाह! म्हणजे विषय मी अशा अर्थाने नाही सांगत आहे, की माझं भाषण फार सुंदर होतं. पण तो जो विषय हं. अरुणा ढेरेंची ती एक कविता आहे अनयला उद्देशून लिहिलेली.
राधे पुरुष असाही असतो. तो माझा आजवरचा सगळ्यात सुंदर विषय असं मला वाटतं. आणि मला खंता एकच आहे की मी 11वीत होते, फार गोष्टी माहिती नव्हत्या स्पर्धांविषयी, त्यामुळे मी फार मर्यादित तो विषय मांडला. पण आत्ता पुन्हा जर मला संधी मिळाली तो विषय मांडण्याची तर मला मजा येईल, कारण सुंदर विषय आहे तो. अगदीच सुंदर विषय. तर मग तू काय म्हणलं या विषयामध्ये की राधे पुरुष असाही? अरुणा ढेरेंची कविता आहे म्हटल्याप्रमाणे, अनयला उद्देशून ती कविता लिहिली आहे. कारण राधाकृष्णाविषयी सगळ्यांना माहितीये, राधाकृष्णाचे आपण उदाहरण देतो, दाखले देतो, पण अनय फार कमी लोकांना माहिती असतो. अनय राधेसाठी थांबलाय, कायमसाठी तो थांबलाय, राधाकृष्णासोबत आहे हे माहित असूनही. अरुणा ढेरेंचाच एक लेख सुद्धा आहे ज्यात त्या एक फार सुंदर म्हणतात की कृष्ण होण्याचा प्रवास, कृष्ण होणं सोपं आहे पण अनय होणं अवघड आहे, कारण अनय होण्याचा प्रवास कोणी आपणहून निवडत नाही. आणि मला वाटतं आजच्या काळामध्येही, आपण आजकाल स्वतःला प्रोग्रेसिव्ह म्हणवतोय, आपण आपल्या डेटिंगच्या आजच्या काळामध्येही नाही थांबत लोक कोणासाठी. माझा पार्टनर इतर कोणामध्ये तरी गुंतलाय, मी नाही थांबणार कोणासाठी, हे त्या काळात अनयने केलंय. त्यामुळे मला वाटतं की तो त्या विषयाचा गाभा होता. आणि मी मांडण्याचा प्रयत्न हाच केला की असाही असतो मध्ये जे आहे ना, असाही हा जो शब्द आहे ना, त्यामध्ये फार स्कोप आहे. पुरुषाला आपण कायम आपल्या चित्रपटांमधनं किंवा आपल्या गमतीच्या गोष्टींमधनं हेच सांगितलेलं असतं की पुरुष स्ट्रॉंग असतो, पुरुष ऍक्शन हिरो असतो, पुरुष तुम्हाला काही अडचण आली तर तुमचा पाठीराखा तुमचा भाऊ असतो, तुमचा मित्र असतो, प्रोटेक्ट करणारा असतो, त्याने फिलिंग्स त्याने दाखवायच्या नाही, त्याने रडायचं नाही. पण असं नसतं, पुरुष असाही असतो, मग तो अनय सारखाही असतो, तो इम्रोज सारखाही असतो, तो त्याला खूप टोकाचा वाईट वाटू शकतो, तो चुकू शकतो, तो धडपडू शकतो, कारण तो माणूस आहे पुरुष असण्याच्याही आधी. त्यामुळे ते मी त्या विषयात मांडण्याचा प्रयत्न केला होता की पुरुष असाही असतो. आणि दुसरा ऍस्पेक्ट म्हणजे की ठीक आहे, आपण मान्य केलं की असाही असतो, पण ते स्वीकारायला आपण समाज म्हणून तयार आहोत का? आजही आपला एखादा मित्र रडत असेल तर चटकन आपल्या तोंडात नाही की काय मुलींसारखा रडतोय. बरोबर, ठरवलेलं आहे की रडतात कोण? मुली. रडत नाही कोण? मुलं. तर पुरुषांना जसं माणूस होण्यासाठी स्कोप दिला पाहिजे, तसंच समाजाला ते ठरवण्यासाठी किंवा ते स्वीकारण्यासाठी पण स्कोप दिला गेला पाहिजे. समाज म्हणून ते शहाणपण आपल्यात आलं पाहिजे. आणि ते मी त्या विषयातनं मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि आजही मला फार फर्मली हे वाटतं, या विषयाच्या निमित्ताने मला सांगायला आवडेल की फार आपल्याकडे ठरवलेल्या गोष्टी असतात की जसं खूप पूर्वी स्त्रीने कसं असावं हे ठरवलं गेलं ना, तिने सोशीक असलं पाहिजे, तिने उंबरठ्याच्या आत असलं पाहिजे. आजकाल ही बंधनं तोडण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतोय आणि ते खूप स्वागतार्ह आहे. पण तसाच साचेबद्ध विचार पॅट्रिआर्कीने, पुरुष प्रधान संस्कृतीने पुरुषांवरही बिंबवलाय. हो, नक्कीच. पुरुषांनाही एका साच्यात बसवलंय. त्यामुळे मला वाटतं की आता आपण तरुणांनी किंवा विचार करणाऱ्या माणसांनी आता हे करण्याची गरज आहे, ते साचे तोडण्याची गरज आहे. आणि स्त्री पुरुष हे सगळं विसरून माणूस म्हणून आपण राहण्याची गरज आहे. हो, खरंच अगदी बरोबर आहे. आज मित्रांमध्ये जरी बघितलं की येतं डोळ्यात पाणी येतं पुरुषांच्याही, पण व्यक्त नाही करणार, ते तिथेच अडवून घेतील. आणि त्यातही मी तुला सांगेल की जेव्हा आपल्याला थोडंसं लागतं आई ग उच आऊच, आपण किती काय काय बोलतो, पण तेच मुलाला लागलं तर तो काहीच बोलणार नाही. भले रक्त दिसतंय, रक्त निघताना दिसतं, पण तरी तो काहीच नाही बोलणार. आणि जर त्याने काही केलंच केलं, कुठे लागलं तुला इतकं, हे आपल्याकडूनही घडतं. इनफॅक्ट ते इतकं आपल्या डोक्यामध्ये रुजवलेलं आहे की पुरुषाने रडलं तरी त्यांनी दाखवायचं नाही. का नाही दाखवायचं? का त्याने कोपऱ्यातच जाऊन रडायचं? का कोपऱ्यात जाऊन रडायचं? बरोबर. आणि हे स्वीकारा. फक्त मी पुरुषांवरच हे सांगत नाहीये की तुम्ही मोकळे व्हा किंवा तुम्ही फिलिंग्स दाखवा, कारण मी माझ्या फिलिंग्स तेव्हाच दाखवेन जेव्हा त्या ऍक्सेप्ट केल्या जातील. हो ना? त्यामुळे समाज म्हणून मुळात आपण आधी ते तयार झालं पाहिजे. आपण आपले डोक्यातले साचे मुळात तोडले पाहिजे. एखादा पुरुष रडतोय, तो त्याच्या भावना दाखवतोय, तर ते आपल्याला नॉर्मली स्वीकारता आलं पाहिजे. त्याचा बाऊही नाही केला पाहिजे की अरे पुरुष रडतोय. ती कौतुकाची ही गोष्ट नाहीये आणि ती थांबवण्याची ही गोष्ट नाही. अगदीच अगदीच. जसं म्हटलं जायचं की फक्त घरातली कामं स्त्रियांनीच करायला पाहिजे, पण आज जेव्हा पुरुष घरातली कामं करताना दिसतो तर त्याचं लोक कौतुक बनवतात, ती साधी गोष्ट नाही ठेवत. तर हेच मला कधी कधी नाही आवडत की आपण साचे तोडतोय, त्याचं
कौतुक असायला पाहिजे, पण तो व्यक्ती ती गोष्ट करतो. जसं की आता खूप जास्त बाव केले की हा पुरुष घरातली कामं करतात, तसं नाहीये. तर ते त्याला माणूस पण राहू द्या, पुरुषाला पुरुष एकदम करू नका. असं म्हणतात की स्त्रियांवर अत्याचार होतात, पण मी म्हणेल की स्त्रियांवर शब्दात किंवा ऍक्शनने वगैरे अत्याचार झाले, पण पुरुषात मौनपणे अत्याचार केले गेले. आणि हे त्यालाही समजलं, तो कधी या गोष्टींमध्ये आला, त्याला ती जाणच दिली गेली नाही. आणि म्हणूनच की आजही बऱ्याच गोष्टी आहेत. सॉरी मी मध्येच तोडतीये, नाही, बोल. पण हा. यावरनं मला फार एक सुंदर ओळी आठवतात. मी इंस्टाग्रामवर आय गेस वाचलेल्या की पुरुषांनो, खामोशी से जब भर जाओगे, सीख लेना वरना मर जाओगे. हाय हाय. खूपच सुंदर. मला वाटतं खूप आपल्या आत्ताच्या कॉन्व्हर्सेशनला ते समर्पक आहेत. हो हो, नक्कीच आहेच. पण मग हे गरजेचं आहे की पुरुषांनी जे म्हटलं जातं की नेहमी प्रोटेक्ट करणारा, घरातला पाठिंबा, असं मला वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या कॅरेक्टर या रिस्पॉन्सिबिलिटी स्विच व्हायला हव्या. ते एक माणूस म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी असायला हवी की लाईक म्हणजे समोरचा जर मुलगा असेल त्यांनी रडायचं नाही, पण जर मुलगा रडत असेल तर आजूबाजूला त्याच्या स्त्रिया जरी असल्या तरी त्यांनी ते मोठेपणाने सांभाळून घेणं, त्याला समजावणं. कारण की इथे म्हटलं की पुरुष चुकू नये हे चुकीचं आहे. तोही चुकणार, त्यालाही कधीतरी गोष्टी वगैरे वाटणारच बदलाव्याशा, आणि बऱ्याच गोष्टी असतात की पण आपण खरंच पुरुषाकडे इतकं कधी लक्ष दिलंच जात नाही. आणि जसं तू म्हणतेस की पुरुषाचं प्रेम हे मौनात असतं, हा विषय होता तुला. या गोष्टीची मलाही खूप खंत आहे की का म्हणजे असं बऱ्याच म्हटलं जातं की पुरुषांच्या मनात स्त्रियांना घेऊन किंवा मुलींना घेऊन काहीतरी विचार आहेत ज्याच्यामुळे ते मोकळे होत नाहीत, किंवा त्यांच्या आई वडिलांकडे की असं असतं की पुरुषांनी असं विचार नाही करायला पाहिजे, त्याच्यावर तर इतकी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे की एक स्त्री लग्न करून दुसऱ्या घरात जाणार आहे, पण पुरुष याच घरात राहणार आहे. तर पुरुषाला ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं पुरुष स्वतःला खूप जास्त वाटत असतं की मला माझ्या खूप सगळ्या जबाबदारी आहेत, आई वडिलांना बघायचंय काय वगैरे सगळं काही. आणि या नादात तो कधी व्यक्तच होत नाही, ना आपल्या मित्रमैत्रिणींकडे ना घरच्यांकडे. तर त्याचं मौनात असलेलं जे आहे फक्त प्रेमच नाही तर कोणत्याही भावना असो. तर हा तुझा जो विषय होता की पुरुषाचं प्रेम मौनात असतं, याबद्दल तू काय मांडलेलंस? म्हणाले तसं की तो विषय मला वाटलं की साचेबद्ध एका धाटणीतनं आलेला आहे. तर मी आधी तो प्रश्न विचारला स्वतःला की मला हे पटतंय का? आणि मला जर पटत नाहीये तर मला जे पटत नाहीये ते मी म्हणते. आणि तोच प्रयत्न मी केला विषयातनं मांडण्याचा आणि त्याचं फळ चांगलंच मिळालं असं म्हणता येईल. खरंच तोही विषय फार सुंदर होता, आणि नक्कीच मला आवडेल की अशा जेही काही विषय आहेत, त्याच्यावर आपण गप्पा मारूया. आणि त्यासाठी आपण पुढील पॉडकास्टमध्ये नक्कीच भेटूया. तर आपले जे श्रोते आहेत तर त्यांना तू काय सांगशील की कोणत्या चुका टाळाव्यात? वक्तृत्व स्पर्धेला जाताना तू अनेक ठिकाणी बघितलं असेल की बरेच जे सहस्पर्धक असतात ते चुका करतात, तर तू त्यांना सांगशील की कोणत्या चुका त्यांनी टाळायला पाहिजेत? मला वाटतं की कंटेंट किंवा आपण भाषणामध्ये काय बोलतो हा प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण अनेकदा असं दिसण्यात येतं की इतर कोणासारखी तरी बोलण्याची शैली कॉपी करण्याचा प्रयत्न होतो. मग युट्यूबवरचे प्रसिद्ध व्याख्याते किंवा मी नाव नाही घेणार, पण अगदीच जसंच्या तसं कॉपी करण्याचा, शैली कॉपी करण्याचा प्रयत्न खूप प्रमाणात दिसतो. पण त्यातनं होतं काय ना, ते वेगळेपण हरवत जातं आणि ती विविधता हरवत जाते, जे खरं तर खूप गरजेचं आहे. तुमचा काहीतरी युनिकनेस असला पाहिजे आणि तो तुमच्या शैलीतनं दिसला पाहिजे. त्यामुळे ही एक गोष्ट टाळावी की इतर कोणाची तरी कॉपी करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुरुवातीला म्हटले तसं वक्तृत्वाचा हेतू हा आहे की तुम्हाला जे वाटतंय ते मांडा. त्यामुळे शिक्षकांनी काहीतरी सांगितलंय, मित्राने काहीतरी सांगितलंय, युट्यूबवर काहीतरी ऐकलंय, हे सगळं ऐका, या सगळ्याची मदत घ्या. पण शेवटी बॉटम लाईन तुम्हाला काय वाटतं याचा सारांश त्या भाषणात असला पाहिजे. आणि या दोन गोष्टी टाळल्या किंवा पाळल्या तर मग बाकी तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. तर श्रोते, आज आपण ऐकलं की महावक्ता श्रुती बोरस्ते हिचा वक्तृत्वाचा प्रवास कसा होता, आणि सांगितलेल्या अनेक गुरु किल्ली म्हणेल मी त्याला, की कोणत्या कोणत्या चुका आपल्याला टाळायला हव्या आणि कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर श्रुती, खूप खूप धन्यवाद, तू तुझा आज आम्हाला वेळ दिलास. आणि नक्कीच हे जे तू काही सांगितलं हे श्रोत्यांना खूप उपयोगी पडणार आहे. आणि तुझा प्रवासही जो झाला, जे अनुभव होते तेही खरंच खरंच खूप शिकवणारे होते. आणि हेही समजलं की वक्तृत्व स्पर्धा सर्वांगीण विकासासाठी कसं मदत करत असतात ते. तर तुझ्यासारखे वक्ते अनेक लाभूत आपल्या या देशाला, आणि आपली जी प्रगती आहे ती सतत होत राहो, संपूर्ण देशाची प्रगती सतत होत राहो. आणि तुलाही तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. किती सुंदर गप्पा झाल्या ना इतक्या जड विषयांवर.
कसं असतं श्रोते हो, जेव्हा आपण कुणाला ऐकतो, कुणाचे विचार ऐकतो, तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्या व्यक्तीचं जीवन जगत असतो. कारण की विचार हेच जीवन असतं. म्हणून अधिकाधिक असे पॉडकास्ट जे वेगवेगळ्या विचार तुमच्यासमोर मांडतील आणि वेगवेगळ्या विषयांना हाताळतील असे मी घेऊन येणार याच युट्यूब चॅनलवर. तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसं असतं, की या समाजात वावरताना एक सामाजिक भूमिका पार पाडताना अनेक विचार आणि भावनांचा गोंधळ आपल्या मनामध्ये होत असतो. तेव्हा काय वाईट, काय बरोबर हे काही सुचत नाही. आणि म्हणूनच हा सगळा भाव जो आहे, हा सगळा गोंधळ आहे, हा निस्तारण्यासाठी असे पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील, अशी आशा मी व्यक्त करते. त्याचबरोबर Spotifyवर माझा एक कविता विषयक पॉडकास्ट आहे, कविपल नावाचा. तर तुम्ही तोही ऐका. तोही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यातूनही तुम्हाला अधिक काही भावनांविषयी शिकायला मिळेल. असो, जर मला Instagramवर तुम्ही फॉलो केलं नसेल, तर त्वरित फॉलो करा. माझा Instagram आयडी आहे गंगोत्री GANG0TRII. पुन्हा लवकरच आणि नक्कीच भेटूया वेगळ्या पॉडकास्टमध्ये एका वेगळ्या गेस्ट सोबत. तोवर काळजी घ्या, आनंदी रहा. नमो नमः.